Hello students, I am your teacher Apurva Ghola from Jam Sharde Vidya Mandir Sekandarpur. In the previous video, we have started our new chapter Living World and Classification of Microbes. In that part, we have seen the 5 kingdom classification system, the characteristics of individual kingdoms separately. Now in this part, we are going to study the classification of microbes, that is microorganisms. So I think we are ready now. Let's start. See on page number 3, classification of microbes. Microbes the classification. Microbes म्हणजेच काय? Microorganisms. Among the living organisms, microorganisms are largest in number. Hence they are classified as follows. See आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचं क्लासिफिकेशन का केलं होतं? कारण त्यांची संख्या खूप जास्त होती आणि त्यांचा एक एक करून अभ्यास करणं आपल्याला शक्य नव्हतं. म्हणून आपण त्यांचे ग्रुप्स, सब ग्रुप्स तयार केले आणि त्यांचा क्लासिफिकेशन केलं. त्याचप्रमाणे या सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे सूक्ष्मजीव आहेत, तर ते सगळ्यात जास्त संख्येमध्ये प्रेझेंट आहेत. म्हणून आपण त्यांचं देखील काय केलं? क्लासिफिकेशन. सी हिअर क्लासिफिकेशन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. तर मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे आहेत ते मेजरली प्रोकॅरियोट्स आणि यूकॅरियोट्स अशा 2 ग्रुपमध्ये डिवाइड केले जातात. प्रोकॅरियोट्स आणि यूकॅरियोट्स या शब्दाचा अर्थ आता आपल्याला माहित आहे. प्रोकॅरियोट्स म्हणजे काय? ज्यांच्यामध्ये वेल डेव्हलप्ड डिस्टिंक्ट असा न्यूक्लियस, न्यूक्लिअर मेम्ब्रेन, सेल ऑर्गॅनेल्स प्रेझेंट नसतात. आणि यूकॅरियोट्स म्हणजे काय? ज्यांच्यामध्ये वेल डेव्हलप्ड डिस्टिंक्ट न्यूक्लियस, न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि सेल ऑर्गॅनेल्स हे प्रेझेंट असतात. प्रोकॅरियोट्सचा जो ग्रुप होता त्याला काय नाव दिलं? बॅक्टेरिया. आणि यूकॅरियोट्स चे 3 ग्रुप केलेले ते कोणकोणते होते? प्रोटिस्टा, फंगाय आणि अल्गी. ओके, नाउ सी हिअर, दिस इज अ क्लासिफिकेशन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. डोंट कन्फ्यूज इट विथ क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. इथे बघा, विथ रेफरन्स टू साइज ऑफ मायक्रोब्स, रिमेंबर आपल्याला मायक्रो ऑर्गॅनिझम्सची जी साईज आहे ती मोस्टली मायक्रोमीटर आणि नॅनोमीटर या युनिटमध्ये आपण मोजतो. तर नक्की त्यांची साईज किती आहे याचा एक अंदाज यावा म्हणून त्याला आपण मीटर सोबत कम्पेअर केले. फॉर एक्झाम्पल 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? 100 सेंटीमीटर. त्यालाच आपण लिहिताना कसं लिहू शकतो? 10 पॉवर 2 सेंटीमीटर. त्याचप्रमाणे 1 मीटर म्हणजे 10 पॉवर 6 मायक्रोमीटर म्हणजे 1वर 6 शून्य एवढे मायक्रोमीटर. 1 मीटर म्हणजे 10 पॉवर 9 नॅनोमीटर म्हणजे काय असेल सांगा? बरोबर, 1वर 9 शून्य इतकं नॅनोमीटर. आता आपण बॅक्टेरिया या पहिल्या ग्रुपकडे जाऊ. ओके, सी बॅक्टेरिया. साईज दिलेली आहे बॅक्टेरियाची 1 मायक्रोमीटर टू 10 मायक्रोमीटर एवढी एखाद्या बॅक्टेरियाची साईज असू शकते. हे जे नंबर आहेत ते तुम्ही लक्षात ठेवायचेत, कारण तुम्हाला असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की ऑर्गॅनिझम्स दिलेले असतील त्यांना त्यांच्या साईजनुसार असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लावा. म्हणून यांचा जो नंबर आहे तो लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नाउ लेट्स सी द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ बॅक्टेरिया. पहिलं, इट इज युनिसेल्युलर म्हणजे काय? सिंगल सेल्ड. युनि म्हणजे सिंगल, एक सेल असतं ते. इंडिपेंडंट और पॅरासाइटिक ऑर्गॅनिझम्स. इंडिपेंडंट स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात. पॅरासाइटिक दुसऱ्या ऑर्गॅनिझम्सवर पण ते स्वतःच्या अन्नासाठी डिपेंड राहू शकतात. अशा दोन्ही प्रकारचं मोड ऑफ न्यूट्रिशन भेटतं आपल्याला बॅक्टेरियामध्ये. समटाइम्स मेनी बॅक्टेरिया टुगेदर फॉर्म कॉलनीज. बॅक पेजवर या, सेकंड पेजवर. इथं आपण काही एक्झाम्पल्स पाहिलेले होते बॅक्टेरियाचे. त्याच्यामध्ये हा बघा, स्टॅफायलोकॉकस ऑरियस. ह्याच्यामध्ये हा जो सिंगल सर्कल आहे तो प्रत्येक सिंगल सर्कल म्हणजे काय आहे? एक बॅक्टेरिया आहे. आणि हे असे सगळे बॅक्टेरिया एकत्र येऊन द्राक्षाच्या घड्याप्रमाणे कॉलनी तयार केली आहे. इथं पण बघा, ही काय केली आहे? बॅक्टेरियानी कॉलनी तयार केली आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कॉलनीज हे काही बॅक्टेरिया तयार करू शकतात किंवा मग काही सिंगल बॅक्टेरिया सारखे पण आढळू शकतात. सेकंड कॅरेक्टरिस्टिक, बॅक्टेरियल सेल इज प्रोकॅरियोटिक विथ सेल वॉल बट डिस्टिंक्ट न्यूक्लियस और सेल ऑर्गॅनेल्स आर अब्सेंट. आपल्याला माहिती आहे बॅक्टेरिया कसे आहेत? ते प्रोकॅरियोटिक आहे, म्हणजेच त्यांच्यात वेल डेव्हलप्ड डिस्टिंक्ट न्यूक्लियस, न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि सेल ऑर्गॅनेल्स काय असतात? अब्सेंट असतात. पण बॅक्टेरियामध्ये सेल वॉल मात्र काय असते? प्रेझेंट असते.
सी थर्ड पॉइंट, दे रिप्रोड्यूस बाय सिम्पल बायनरी फिशन. रिप्रोड्यूस, री म्हणजे पुन्हा, प्रोड्यूस म्हणजे तयार करणे, म्हणजे थोडक्यात काय तर स्वतःसारख्या ऑर्गॅनिझम्स पुन्हा तयार करणे, प्रजनन करणे, त्याला आपण काय म्हणतो रिप्रोडक्शन. बॅक्टेरिया रिप्रोड्यूस कसं करतात, बाय द मेथड ऑफ सिम्पल बायनरी फिशन. बाय म्हणजे दोन, फिशन म्हणजे डिवाइड होणे. सी हा सेल बघा तो काय होतो, मधून दोन तुकड्यामध्ये डिवाइड होतो. बायनरी फिशन, डिवाइड होणे, तर ह्याला काय म्हणतो आपण सिम्पल बायनरी फिशन, बॅक्टेरियामध्ये असते. फोर्थ, in favorable conditions bacteria grow vigorously and can double their number in 20 minutes. फेवरेबल कंडिशन पोषक वातावरणात, विगरसली अतिशय जलद गतीने. सी बॅक्टेरिया खूप फास्ट डिवाइड करू शकतात, एकाचे 2, 2चे 4, 4चे 8, राईट. आणि ते फक्त 20 मिनिट्समध्ये स्वतःपेक्षा डबल नंबर चे बॅक्टेरिया तयार करू शकतात. सी इथं काही एक्झाम्पल्स आहेत बॅक्टेरियाचे, ते त्यांचे शेप्स कसे आहेत वेगवेगळे आहेत. कॉकस म्हणजे स्पेरिकल असतात, स्पायरिलम म्हणजे स्पायरल शेपचे, बॅसिलस म्हणजे रॉड शेपचे, वायब्रिओ हा कोमा शेपचा बॅक्टेरिया असतो. सो दिस वॉज अबाउट बॅक्टेरिया. आता आपला नेक्स्ट ग्रुप बघा कोणता, प्रोटोझोआ. प्रोटोझोन्स आर फाउंड, हा जो ग्रुप आहे तो प्रोटिस्टा सारखा आहे. प्रोटोझोन्स आर फाउंड इन सॉइल, फ्रेश वॉटर अँड सी वॉटर. कुठं कुठं सापडतात आपल्याला प्रोटोझोन्स, तर ते आपल्याला मातीत सापडू शकतात, फ्रेश वॉटरमध्ये किंवा समुद्राच्या पाण्यात पण सापडू शकतात. सम आर फाउंड इन द बॉडी ऑफ अदर ऑर्गॅनिझम्स अँड आर पॅथोजेनिक. आणि काही जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे प्रोटोझोआ ग्रुपमधले, तर ते दुसरे जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्या बॉडीमध्ये पण सापडू शकतात आणि ते पॅथोजेनिक असतात. पॅथोजेनिक या शब्दाचा अर्थ काय होतो, तर त्यांच्यामुळं डिसीजेस होऊ शकतात, वेगवेगळे आजार पसरू शकतो, असे असतात हे प्रोटोझोआ. आणखी काय सांगितले, दीज आर युनिसेल्युलर विथ युकॅरियोटिक सेल. येस, आपण टेबलमध्ये बघितलेले आहे ते कसे आहेत, ते युकॅरियोटिक आहे आणि ते काय आहेत युनिसेल्युलर आहेत, म्हणजे सिंगल सेल्ड ऑर्गॅनिझम्स असतात. थर्ड पॉइंट काय आहे, देर इज ए ग्रेट व्हेरिएशन इन सेल स्ट्रक्चर, ऑर्गन्स ऑफ लोकोमोशन अँड मोड ऑफ न्यूट्रिशन अमॉंग प्रोटोझोन्स. सी प्रोटोझोन्स कोणासारखं सांगितलं आपण, तो प्रोटिस्टा आहे असं समजा. तर प्रोटोझोन्सचं काय असतं, तर ते ग्रेट व्हेरिएशन दाखवतात, खूप व्हरायटी दाखवतात. कशामध्ये, तर त्यांचे सेल स्ट्रक्चर वेगवेगळे असतात. ऑर्गन्स ऑफ लोकोमोशन, लाईक आपण पॅरामेशियममध्ये सिलिया बघितलेले होते, युग्लिनामध्ये काय पाहिलेलं होतं, फ्लॅजेला पाहिलेला होता, अमिबामध्ये सुडोपोडिया पाहिलेले. हे काय आहेत सगळे वेगवेगळे ऑर्गन्स ऑफ लोकोमोशन. मोड्स ऑफ न्यूट्रिशन, युग्लिना कसा होता, ऑटोट्रॉफिक होता, अमिबा हा हेट्रोट्रॉफिक होता, बरोबर. तर असे त्यांचं काय आहे पॅरासाइटिक, थोडक्यात हे त्यांचं मोड ऑफ न्यूट्रिशन पण कसं आहे वेगवेगळ्या प्रकारचं आहे. दीज ऑर्गॅनिझम्स रिप्रोड्यूस बाय सिम्पल सेल डिव्हिजन. आणि हे पण कोणत्या पद्धतीने रिप्रोडक्शन करतात, बाय द सिम्पल सेल डिव्हिजन, म्हणजे एकापासून 2 सेल तयार होणे, त्याला आपण म्हणतो सिम्पल सेल डिव्हिजन. एक्झाम्पल्स काय आहेत, अमिबा, पॅरामेशियम, दीज आर फ्री लिव्हिंग इन डर्टी वॉटर, म्हणजे काय ते स्वतंत्रपणे आढळतात आणि ते घाण पाण्यामध्ये सहसा प्रेझेंट असतात. एंट अमिबा हिस्टोलिटिका, एंट अमिबा हिस्टोलिटिका नावाचा जो प्रोटोझोऑन आहे त्याच्यामुळं अमेबियासिस नावाचा आजार होतो. प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स या ऑर्गॅनिझममुळं आपल्याला मलेरिया होतो. आणि युग्लेना हा कसा आहे ऑटोट्रॉफिक, म्हणजे स्वतःचं अन्न तयार करतो. सी हा एंट अमिबा हिस्टोलिटिका आहे ज्याच्यामुळे अमिबियासिस हा रोग होतो. आणि हा पॅरामेशियम जो डर्टी वॉटरमध्ये फाउंड होतो, कडेला त्याचं ऑर्गन ऑफ लोकोमोशन पण दिसतंय. सो दिस वॉज अबाउट प्रोटोझोऑन. नाव सी थर्ड कोणता आहे ग्रुप आपला, इट्स फंगाय. फंगायची साईज काय आहे, अप्रॉक्सिमेटली 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर. इथं प्रोटोझोआची साईज काय होती, अप्रॉक्सिमेटली 200 मायक्रोमीटर. आता फंगाय काय आहे 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर. सी नाव फर्स्ट पॉइंट काय आहे, दीज आर फाउंड ऑन डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर अँड डेड बॉडीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. फंगाय कुठे फाउंड होतात, कुठे सापडतात आपल्याला, ऑन द डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. आपण ऑलरेडी पाहिलंय अशा ऑर्गॅनिझम्स जे डिकेइंग म्हणजे कुजणाऱ्या अशा ऑर्गॅनिक मॅटरवर जगतात, लाईक शेण,
त्यांना आपण काय म्हणतो, सॅप्रोफायटिक. बरोबर. सो हे सॅप्रोफायटिक कोण असतात, फंगाय. डेड बॉडीज वर पण ते जगतात. नाउ ऑल्सो सेकंड पॉइंट, दीज आर युकॅरियोटिक. बरोबर. वेल डेव्हलप्ड डिस्टिंक्ट न्यूक्लियस. काही युनिसेल्युलर असतात, तर काही जे आहेत ते आपल्याला नेकेड आईज म्हणजे काय, उघड्या डोळ्याने दिसू शकतात. बरोबर आहे. आपल्याला मशरूम्स दिसतात, बुरशी आलेली दिसते, हे सगळं कशात येतं, फंगायमध्ये येतं. तर ते युनिसेल्युलर पण असतात आणि मल्टीसेल्युलर पण असतात. सॅप्रोट्रॉफिक म्हणजे काय सांगितलंय, शेणासारख्या डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटरवर जगतात. ॲब्झॉर्ब देअर फूड फ्रॉम डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. दे रिप्रोड्यूस सेक्शुअली अँड असेक्शुअली बाय सेल डिव्हिजन ऑर बडिंग. सी, जेव्हा पण आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन हा शब्द यूज करू त्यावेळेस दोन गोष्टी असणं गरजेचे आहेत. ते म्हणजे कोणता, मेल गॅमेट म्हणजे स्पर्म आणि फिमेल गॅमेट म्हणजेच एग. तर ह्या दोन गोष्टी ज्यावेळेस फंगायमध्ये त्यांना आपण स्पोर्स म्हणतो, तर हे ज्यावेळेस एकत्र येतात त्यांच्यापासून काय तयार होतं, त्यांच्यापासून झायगोट तयार होतो. आणि हा जो झायगोट आहे तो नंतर आणखी डिवाइड होत जातो बाय द मेथड ऑफ सेल डिव्हिजन. आणि काय होतं, त्याच्यापासून ऑर्गॅनिझम तयार होतो. ह्या मेथडला आपण काय म्हणतो, सेक्शुअल रिप्रोडक्शन. नेक्स्ट आपण फंगायमध्ये आणखी एक मेथड पाहिली रिप्रोडक्शनची, ती कोणती होती, असेक्शुअल म्हणजे ज्याच्यामध्ये मेल आणि फिमेल गॅमेट्स इन्व्हॉल्व्ड नसतात, त्याला आपण काय म्हणतो, असेक्शुअल मेथड. तर ही कोणती, तर आपण बडिंग ही मेथड बघणार आहोत. बडिंग म्हणजे काय, सपोज ही एक सेल आहे, काही काळाने ही सेल काय करते, एक आउटग्रोथ तयार करते, ह्याला काय म्हणतात, आउटग्रोथ. मग काय होतं, त्या सेलमधलं जे काही मटेरियल असेल, जेनेटिक मटेरियल, तर ते त्या आउटग्रोथमध्ये जातं. काही काळानंतर तो जो पार्ट आहे बाहेर आलेला सेलचा, तो त्या सेलपासून सेपरेट होतो आणि स्वतः एका दुसऱ्या इंडिपेंडंट सेलमध्ये डेव्हलप होतो. तर ह्याला आपण काय म्हणतो, दिस इज कॉल्ड ॲज ए बडिंग. थोडक्यात आपण एक कणकीचा गोळा घेतला आणि त्याचा थोडा पार्ट हाताने ओढून बाहेर काढला, कसं दिसणार आहे ते, त्याच प्रकारचं हे बडिंग असतं. सो मग हे बडिंग, सेक्शुअल आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन हे लक्षात आलं. नाव सी एक्झाम्पल्स काय काय आहेत फंगायचे, बेकर्स ईस्ट, कॅन्डिडा, मशरूम. हा जो सॅकॅरोमायसिस आहे तो काय आहे, ईस्ट आहे. ओके. आता नेक्स्ट काय आहे, अल्गी. अल्गी बघू आपण. अल्गी साईज अप्रॉक्सिमेटली 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर. अप्रॉक्सिमेटली या शब्दाचा अर्थ काय होतो, अंदाजे. सो लेट्स सी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अल्गी काय काय आहेत. फर्स्ट आहे, दे आर ॲक्वॅटिक. ॲक्वा म्हणजे काय, ते पाण्यामध्ये आढळतात. सेकंड पॉइंट काय आहे, युकॅरियोटिक, युनिसेल्युलर, ऑटोट्रॉफिक ऑर्गॅनिझम्स. युकॅरियोटिक, वेल डेव्हलप्ड डिस्टिंक्ट न्यूक्लियस. युनिसेल्युलर, सिंगल सेल्ड. ऑटोट्रॉफिक, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. फोटोसिंथेसिस इज कॅरिड आउट विथ द हेल्प ऑफ क्लोरोप्लास्ट प्रेझेंट इन द सेल. बरोबर. ते काय आहेत, ऑटोट्रॉफिक म्हणजे ते फोटोसिंथेसिस पण करू शकतात, सूर्याचा प्रकाश वापरून स्वतःचं अन्न स्वतः तयार करणे. आणि त्यासाठी त्यांना कशाची गरज पडत असते, क्लोरोप्लास्ट. तर क्लोरोप्लास्ट देखील त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतो. ओके. असे एक्झाम्पल्स कोणकोणते आहेत, क्लोरेला, क्लॅमायडोमोनास, हे काय आहेत, दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ अल्गी. एक्झाम्पल्स तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. आपल्याला जोड्या जुळवामध्ये, मॅच द फॉलोइंग मध्ये किंवा नेम द फॉलोइंग मध्ये हे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. सी, व्हेरी फ्यू स्पेसीज ऑफ अल्गी आर युनिसेल्युलर. मोस्ट ऑफ देम आर मल्टीसेल्युलर अँड विजिबल विथ नेकेड आईज. मला एक सांगा, तुम्हाला एक सेल दिली आणि एक सेल म्हणण्यापेक्षा एक वस्तू दिली आणि दुसरीकडं त्या वस्तूचा पूर्ण बंडल दिला, तर तुमच्या डोळ्याला लगेच कोणती वस्तू दिसेल बरं, सांगा. काय दिसेल आपल्याला, बंडल लगेच डोळ्याला लक्षात येईल. तसंच असतं, जी युनिसेल्युलर सेल असते ती आपल्याला मायक्रोस्कोपच्या खाली बघावे लागते, ते लगेच डोळ्याने दिसत नाही. आणि जे मल्टीसेल्युलर असतात ते आपल्या डोळ्याने म्हणजेच उघड्या डोळ्याने, नेकेड आईजनं लगेच दिसू पण शकतात. तर
त्याच्यापैकी जे अल्गी आहेत त्यांच्यातले काहीच सेल हे युनिसेल्युलर असतात आणि जास्तीत जास्त तर मल्टीसेल्युलर. मोस्ट ऑफ देम कसे असतात? मल्टीसेल्युलर, आणि आपण त्यांना उघड्या डोळ्याने पाहू शकतो. सी हिअर एक्झाम्पल कोणतं दिलेलं आहे? क्लोरेला. आणि तुम्ही त्याच्यात ग्रीन कलर पाहू शकता. ग्रीन कलर काय इंडिकेट करतो? क्लोरोप्लास्ट. म्हणजेच काय? ते ऑटोट्रॉफिक आणि फोटोसिंथेटिक आहेत. सी अवर लास्ट ग्रुप, व्हायरसेस. साईज अप्रॉक्सिमेटली 10 नॅनोमीटर टू 100 नॅनोमीटर. आपल्याला ऑब्झर्वेशनहून एक लक्षात आलं असेल की आपण आधीचे जे सगळे ग्रुप्स पाहिले त्यांचे साईज हे मायक्रोमीटरमध्ये होते आणि फक्त व्हायरसेसची जी साईज आहे ती नॅनोमीटरमध्ये आहे. म्हणजे व्हायरसेस हे दुसऱ्या ग्रुप्सपेक्षा साईजला कसे आहेत? लहान आहेत. Generally, viruses are not considered as living organisms, or they are said to be organisms at the age of living and non-living. They are studied under microbiology. Viruses जे आहेत तर ते ज्यावेळी म्हणजे काय करतात? ते लिव्हिंग प्लांट्स आणि ॲनिमल्स जे आहेत त्यांच्या बॉडीमध्ये एंटर करत असतात आणि मग स्वतःची ग्रोथ करतात. आणि ज्यावेळेस हे लिव्हिंग बॉडीजच्या ते बाहेर असतात ना त्यावेळेस ती स्वतःची ग्रोथ करत नाही, कोणतीच ॲक्टिव्हिटी दाखवत नाहीत. ते एखाद्या नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम सारखे असतात. म्हणून आपण व्हायरसेसला काय म्हणतो? ते लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग यांच्यामधली कडा आहे. Viruses are extremely minute, that is they are 10 to 100 times smaller than bacteria and can be seen only with electron microscope. आणि हे व्हायरस जे आहेत ते मायन्यूट म्हणजे काय? लहान. ते खूप लहान असतात, जवळपास बॅक्टेरियापेक्षा सुद्धा 10 to 100 टाइम्स लहान असतात. आणि त्यांना पाहण्यासाठी आपण मग सिंपल मायक्रोस्कोप यूज करू शकतो का? नाही. त्यांना पाहण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचाच यूज करावा लागेल. They are found in the form of independent particles. Virus is a long molecule of DNA, म्हणजेच deoxyribonucleic acid, or RNA, that is ribonucleic acid covered by a protein coat. See, suppose हा काय आहे? हा एक DNA आहे किंवा RNA आहे आणि त्याच्या भोवती ही एक कोट आहे. आणि ही कोट कशापासून, हा राऊंड कशापासून तयार झालाय? प्रोटीन पासून तयार झालेला आहे. आणि हे काय आहे? DNA म्हणजेच डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ॲसिड और RNA. तर हे असं जे इंडिपेंडंट पार्टिकलचं जे स्ट्रक्चर आहे त्याला आपण काय म्हणतो? व्हायरस. हे कसं आहे? इंडिपेंडंट पार्टिकल DNA और RNA कव्हर्ड बाय ए प्रोटीन कोट. ह्याला काय म्हणतो आपण? व्हायरस. ओके. See, virus survive only in living plant or animal cells and produce their own proteins with the help of host cell and create their numerous replica. When then they destroy the host cell and become free. These free viruses again infect new cells. See, हा व्हायरस आहे, ही एक सेल आहे. व्हायरस सेलला अटॅच झालं, स्वतःला सेलमध्ये एंट्री केल्यानंतर त्यानं स्वतःसारखे दुसरे व्हायरस तयार केले आणि ते पुन्हा सेलमधून बाहेर पडले आणि प्रत्येक सेल पुन्हा प्रत्येक व्हायरस हा दुसऱ्या सेलला आणखी इन्फेक्ट करतो. सी द प्रोसेस अगेन. सेलमध्ये एंट्री केली, स्वतःसारखे व्हायरस तयार केले, सेलला फोडलं आणि रिलीज झाले आणि प्रत्येक व्हायरस पुन्हा दुसऱ्या सेलला इन्फेक्ट करतोय. यामुळं काय होतं? व्हायरसेस कॉज मेनी डिसीजेस टू प्लांट्स अँड ॲनिमल्स. प्लांट्स आणि ॲनिमल्समध्ये व्हायरसमुळे मग भरपूर डिसीजेस होतात. इथं एक तसा डिसीज दिला आहे जो टोमॅटोजमध्ये होतो ड्यू टू टोमॅटो विल्ट व्हायरस. त्याचं चित्र पण दिलेलं आहे इथं. सी अंडर मायक्रोस्कोप, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप असं दिसतं. सध्या आपल्याला माहीत असलेला व्हायरस कोणता आहे? कोरोना व्हायरस. बरोबर. आणि त्याच्यामुळं कोणता डिसीज होतो? कोविड-19. आणि कोरोना व्हायरस आपल्याला डोळ्यांनी दिसतो का? नाही, कारण तो एक्स्ट्रीमली मायन्यूट असतो. बरोबर. सो इथे आपला चॅप्टर संपतो. ॲट द एंड ऑफ द चॅप्टर इथं काही पार्ट दिलेला आहे. डू यू नो व्हायरस ह्युमनला इन्फेक्ट करणारे कोणते? कॅटल म्हणजे जनावरं, त्यांना इन्फेक्ट करणारा कोणते व्हायरस आहे? प्लांट्स, बॅक्टेरियांना ते दिलेलं आहे. एक स्वतःला करण्यासाठी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. वेगवेगळ्या मायक्रोब्स यांचे पिक्चर्स, फोटो आणि कॅरेक्टरिस्टिक गोळा करायचे आहेत आणि त्यांच्यापासून एक चार्ट तयार करायचा आहे. अँड
तुम्ही सर्वांनी कंपल्सरी ही जी एंडला एक्झरसाइज दिलेली आहे ती आपल्या नोटबुकमध्ये सॉल्व करायचीच आहे. ओके, सो थँक्यू सो मच फॉर लिसनिंग पीसफुली.